अजीतदादा पवार इनके आह्वान को प्रतिसाद देते हुए हम लोगों ने इस पूरग्रस्त गांव में जो कि पूरा पानी के नीचे डूबा हुआ था और डूबने के कारण लोगों को इसकी साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो, इसलिए हम लोगों ने आज यहाँ पे आरोग्य शिविर आयोजित किया है अजीतदादा पवारगढ़ इनके राष्ट्रवादी पवारगढ़ इनके तरफ से। और हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आयोजन किया था आरोग्य शिविर को, और इसके आगे भी सीना नदी और भीमा नदी के लगत जो जितने भी गांव हैं वहाँ पे हम लोग और आरोग्य शिविर आयोजित करेंगे। और अगर सभी लोगों का हम लोगों को अच्छे से साथ मिलेगा तो इससे और अच्छा काम करके बताएंगे। गेल्या महिनाभरापासून आपण बघितलं असाल की या सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर तालुका असेल, दक्षिण तालुका असेल, मोहोळ, करमाळा आणि माळा या तालुक्यामध्ये पावसामुळे भयानक परिस्थितीला या ठिकाणी जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव हे समोर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी संबंध आमदार, खासदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे, अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी समोर जाऊन त्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आपण त्यांना मदत करावी। आपण गेल्या अनेक दिवसापासून बघत असाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांनी जवळपास या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार, माजी आमदार या ठिकाणी त्या ठिकाणी मदत केलेली आहे। गेल्या 8 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीबभाई शेख मित्र परिवाराच्या वतीने गेल्या शुक्रवारी, शनिवारी, रविवारी 3 दिवस वांगी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा त्या ठिकाणी आयोजन नजीबभाई शेख यांनी केला होता। आज आपण बघत असाल राजुरी गावामध्ये या गावाची परिस्थिती 100% स्थलांतर या गावाचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला होता। अतिशय भयावह या ठिकाणी या गावाची परिस्थिती निर्माण झाली असता संसर्गजन्य रोगला या ठिकाणी शेतकरी समोर जातोय हे सगळं बघून वांगी असेल, राजुरी असेल आणि दक्षिण तालुक्यातील बरेच गावाला नजीबभाई शेख मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी शिबिराचा आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। आत्ता जर मगाशी बोलताना अशोकजी देवकोते यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मदतीचा हात पुढे केलेला आहे। मी अशोकजी या ठिकाणी सांगू इच्छितो हे मदतीचा हात नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी कर्तव्य आहे। मी या गावातले 1100 जे काही स्थानिक या ठिकाणी गावातले लोक आहेत त्यांना या मीडियाच्या माध्यमातून अशोकजी देवकोते असतील, नजीबभाई असतील यांच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण आरोग्य शिबिराचा भरपूर या ठिकाणी लाभ घ्यावा, फायदा घ्यावा। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस अजून काय मदत करणार? आरोग्य शिबिर झालं अजून काय? गेल्या 15 दिवसापासून आपण बघत असाल शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत आणि मुक्या जनावराला चारा असतील आणि अन्नाचे किट त्या ठिकाणी आमचे पक्षाचे सगळे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे। नजीबभाईच्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी होतो आहे। वांगी गावामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवारी त्या ठिकाणी 3 दिवस आरोग्य शिबिर त्या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यांनी नजीबभाईचं मत असं आहे की प्रत्येक लोकांनी सामाजिक संघटना असेल, इतर पक्षाचे लोक असतील, अन्नदान म्हणा, बाकीची सगळी मदत केलेली आहे। पण या पूर परिस्थितीमुळं संसर्गजन्य रोगला त्या ठिकाणी शेतकरी समोर जात असताना त्यांच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी नजीबभाईंनी घेत असताना या ठिकाणी त्यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। भविष्य काळामध्ये शेतकरी बांधवांना जे जे संकट येईल त्या संकटला समोर जाण्याची शक्ती त्या ठिकाणी ईश्वर त्यांना देव, पण मदत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वाखाली तत्पर राहील। धन्यवाद। शंकरप्पा शिवराम पुजारी काय काय झालं तुमच्या गावात? काय जरा सांगा बघू। काय पूर आलेला आहे, गाव सोडून गेले होते। नुकसान झालं का गावात? हां, काय नुकसान झालं? ज्वारी, गहू सगळं झालं। मग आता काय आजार काय आहे? तुम्हाला काय व्हायला लागलं? आजार यायला लागले? नाही, खोकला, हे ताप, गुडगा दुखू लागलं। मग हे पुरा पाण्यामुळेच झालं का तुम्हाला असं काय त्रास? हे गाव ते गाव
पिऊन पाण्यात. आजोबा वय काय आपलं? वय काय वय? वय काय तर 70 पुढं आहे. कधी पाहिलं होतं का असं पूर? नाही, हा. असं पूर पाहिलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.